जनुकीय सुधारित बियाणे शेतकऱ्यांना सरळ उपलब्ध व्हावे याकरिता अकोली जहागीर 10 जून 2019 रोजी मागील वर्षी शेतकरी संघटनेचे प्रवक्ते दलित पाटील बहाळे यांच्या शेतातून सुरू करण्यात आले होते। या आंदोलनात प्रतिबंधित STBT कपाशीच्या वाणाची लागवड करण्यात आली होती। पुन्हा 10 जून 2020 रोजी अडगाव येथील शेतकरी लक्ष्मीकांत कौटकर यांच्या शेतात अधिकृत नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांना बियाणे वाटप करण्यात आले। या वाटपात 357 शेतकऱ्यांनी सहभाग दर्शवला होता। कार्यक्रमात 357 शेतकऱ्यांना वेगवेगळ्या बियाणे वाटप करण्यात आले। एकीकडे कृषी विभाग म्हणतोय उत्पादन खर्च कमी करा, दुसरीकडे उत्पादन खर्च कमी करणाऱ्या बियाण्याला विरोध करते। हे समजण्यापलीकडे धोरण आहे। यावरील बंदी उठवल्यास शेतकऱ्यांना सरळ तेल्हाऱ्यातून अधिकृत बियाणे उपलब्ध होईल। यावर सरकारने लवकरात लवकर आपला निर्णय करावा व कृषी केंद्रामार्फत त्याचा सरळ व्यवहारातून शेतकऱ्यांना उपलब्ध व्हावे। या कार्यक्रमाचे निमंत्रक लक्ष्मीकांत कौटकर, प्रमुख उपस्थिती ललित पाटील बहाळे व सतीश देशमुख यांच्या हस्ते नोंदणीकृत शेतकऱ्यांना दिलेल्या वेळेत वितरित करण्यात आले। जनुकीय सुधारित बियाण्याचे वितरण करण्यात आले। ज्या लोकांनी जे लोक नोंदणीकृत होते त्यापैकी 357 लोकांना हे बियाणं देण्यात आलं। त्यामध्ये STBT आणि टोकन आंदोलन म्हणून BT ब्रिंजॉल आणि STBT सोयाबीनचं बियाणं वितरित त्यांच्या याच्यासाठी टोकन आंदोलन म्हणून। आणि 12 तारखेला तंत्रज्ञान हंगाम हा आमच्या माननीय अध्यक्ष महोदयांनी जाहीर केला आहे शेतकरी संघटनेच्या। या बियाण्याची पेरणी ही 12 तारखेला संबंध महाराष्ट्रामध्ये होणार आहे। आणि असा अंदाज आहे की जवळपास या वर्षी 36 ते 40% STBTची लागवड या विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये आणि काही भाग धुळे जळगाव जिल्ह्याचा इथे होणार आहे। गुरुदेव इसमोरे, विदर्भ न्यूज, तेल्हारा।